त्यांचे एक बीएच दादा युवा मंच म्हणून त्यांनी स्थापन केलाय आणि आजपर्यंत तळागाळापर्यंत लोकांचं काम केलेलं आहे. केन पाटलांच्या माध्यमातून बबलून आणि रवीनं फार प्रामाणिक काम केलेलं आहे आणि इलेक्शन नसताना गेली 10 वर्ष ते राबत आहेत. प्रचंड मतांनी हा राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी होणार यात मात्र शंका नाही. पेन साहेबांची आठवण आम्हाला 100% कायमच आठवण राहणार साहेबांची. आमच्या साहेबांचं लई उपकार. मग ते नाद करायला नाही बिचाराचा त्या लई माणूस भारी तो. आरोग्य असेल, क्रीडा असेल किंवा इतर क्षेत्रात कुठल्या पण असेल, रवीचं काम चांगलं आहे. रवी पाटील बाजी मारणार. हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लेच आहे ना. समस्या सोडण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता यावी असे वाटतं. आता बघायला गेलं तर रवी पाटलांचं वातावरण या गावामध्ये चांगलं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 7 फेब्रुवारी मतदान तर 9 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय, तेथील मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, प्रशासकांचा असणारा कारभार, नागरिकांच्या मनातील असणारा जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेतो असतो. आणि याच अनुषंगाने मी सध्या पोहोचलोय वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाडळी बुद्रुक या गावामध्ये. या ठिकाणी काही सकाळच्या सत्रात नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर या मतदारसंघाचा कितपत विकास झालाय, अजून देखील कोणकोणत्या समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागतं हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. खूप वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतो, प्रशासकांनी काय विकास केला? काही प्रशासनामधून विकास होऊ शकत नाही, कारण का लोकांच्यातनं निवडून गेलेले नेता जसं गावाचा संपर्क असतोय तसं त्यांचा संपर्क राहत नाही आणि प्रत्येक माणूस काही विकासासाठी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून आता 10 वर्षात फारसा विकास झालेला नाही. बघायला गेलं तर या निवडणुकीत कोण बाजी मारला असं वाटते? त्या निवडणुकीत तिन्ही पक्षाचे उमेदवार उभा राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे. पण सर्वसाधारण कामाचा विचार जर केला, राष्ट्रवादी काँग्रेसमधून वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून रवींद्र बीएच पाटील हा तरुण उभा राहिला आहे आणि त्याचं कार्य जर बघितलंय, गेले 8-10 वर्षे त्यांचं कार्य एकदम चांगलं वडणग्यामध्ये किंवा हे पंचक्रोशीत एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे. नुसतंच कार्य म्हणजे गावाच्या बाबतीत त्या महिलांच्या माध्यमातून भरपूर त्यांनी असं काम केलेलं आहे आणि युवकांच्या बरोबर त्यांचं एक बीएच दादा युवा मंच म्हणून त्यांनी स्थापन केलं आहे आणि त्या मंचच्या वतीनं त्यांनी एवढं कामकाज केलं आहे की कुठलीही योजना सर्वसामान्य लोकांसाठी असेल ती त्यांनी ग्रुपनं पडवून त्याची कागदपत्र जे काय असेल ते पूर्तता करतात. एवन अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली, त्या योजनेचं कामकाज ते पूर्ण महिलांच्या बरोबर जे रेकॉर्ड त्यांचं पूर्ण करायचं आहे हे त्यांनी अहोरात्र बसून ते ऑनलाईनचं कामकाज त्यांनी करून गेलं. रात्री 10-10, 11-11, 12-12 वाजता महिलांना बोलवून त्यांचं काम केलं. त्याच पद्धतीनं महापुराच्या मुद्द्यात ज्यावेळी महापूर येतोय त्यावेळी लोकांना बाहेर जायची फार मोठी अडचण असते आणि त्यावेळी शासनाच्या वतीनं शासनाच्या बोटी मिळत नाहीत, पण त्यांनी स्वतः युवक मंचच्या वतीनं बोट खरेदी करून आपल्या फक्त वडणगाव नाही, ह्या ज्या ठिकाणी पूर येतोय, प्रयाग असेल, आमची वरिंगपाळी असेल, नेटवड असेल, या भागात महापूर येतोय त्या ठिकाणी जिथं अडचण लागेल तिथं बोटीची व्यवस्था केली. उदाहरण सांगायचं गेलं तर पाळी वरिंगपाळीमध्ये महापुराच्या वेळेत मोटरचा खोळंबा झाला आणि आमची मोटर जी आहे ती पाण्याच्या मुख्य प्रवाहामध्ये आहे आणि तिथं जाताच येत नाही बोटीशिवाय आणि शासनाची बोट काही मिळत नाही. त्यावेळी रवींद्रला फक्त सरपंचने एक फोन केला, त्यावेळी रवींद्र स्वतः बोट घेऊन हजर झालेत आणि पाण्या प्रवाहामध्ये जाऊन वायरमॅनला घेऊन ती मोटर चालू करून आपल्या गावाला एक 8 ते 10 दिवस पाणी पुरवठा झाला नसता तो पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्याचबरोबर दुसरा आमचा उमेदवार जे आहे पंचायत समितीला आशा प्रवीण पाटील, त्यांचे बबलू पाटील म्हणून त्यांचे मिस्टर आहेत, त्यांचंही काम पेपरमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि ह्यावेळी कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर सगळी लोक मतदान करून 100% हे दोन्ही सीटा निवडून येणार आहेत. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचो? त्यांचं काम बघून यांनी जे आजपर्यंत केलेलं आहे 8-10 वर्षात निवडणुका नाहीत, यांनी जे काम केले 8-10 वर्षात ते बघून लोक यांच्यावर प्रभावित झालेले आहेत. आणि अजितदादांचं एक काम बघून अजितदादा लोकांना कळलेत कधी ज्या अजितदादाचा अपघात झाला आणि परिस्थिती लोकांनी बघितली तर अजितदादा राज्याला नाही देशाला कळले आणि अजितदादांचं काम स्पष्ट बोलणारा म्हणून सर्व लोक अजितदादांच्या विश्वास ठेवून त्यांना एक श्रद्धांजली म्हणून घड्याळ चिन्ह मतदान करून त्यांना विजय करण्याचा निर्धार लोकांनी केलेला आहे. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? लोक एक म्हणजे पक्ष आहेच आणि त्याचबरोबर व्यक्ती म्हणजे लोकांचं ह्या दोन्ही उमेदवाराचं काम बघून त्यांनी आजपर्यंत तळागाळापर्यंत लोकांचं काम केलेलं आहे. राहुल पाटील असतील यांनी सुद्धा आता राष्ट्रवादी प्रवेश करून एक तरुणांना एक नेतृत्व त्यांनी दिलेलं आहे, लोकांना संधी म्हणून दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी माध्यमातून
लोकांची कामं नाही 100% आहे. कोण बाजी मारला असं तुम्हाला वाटते? रवी पाटील आणि बबलू लोक पाटील. मतदान करतील त्यांना 100% कसं करणार. काय? त्यांना PN पाटलांच्या माध्यमातून बबलून आणि रवीनं फार प्रामाणिक काम केलेलं आहे आणि इलेक्शन नसताना गेली 10 वर्ष ते राबत आहेत. त्यामुळे ती मदत करणार माणसं त्यांना. काही लोक म्हणतात काही व्हायला नाही म्हणतात त्यांच्याकडून काम नाही नाही, नक्की काम झालेलं आहे. आणि विरोधकांचं काम सांगायचंच आहे हो की काम केलं नाही. रवी किंवा बबलू आताच काम करत नाही, गेली 10 वर्षी काम करत आहेत आणि कोणतेही इलेक्शन मी डोळ्यासमोर न ठेवता काम. रवीचं काम अतिशय सुंदर आहे की बाबा इलेक्शन लागणार आहे, मी उभारणार म्हणून त्यानं काम केलेलं नाही, गेली 10 वर्षी तयारी करू. आणि बबलू मागच्या वेळी पण थोडक्या मतात त्याला पराभव झाला, त्याला सहानुभूती नक्की मिळणार आणि बबलूचं कामही आहे, त्यामुळे नक्की त्याला माणसं मदत करणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? राष्ट्रवादी. काय सांगाल की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? कामाचा असावा, काम करणारा असावा आणि तरुण आहे, हा उत्कृष्ट आहेत ती दोन्ही पण उमेदवार. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून PN पाटलाची माणसं आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश साहेबांनी केले असल्यामुळं आम्ही साहेबांच्या मागण्या असल्यामुळं आम्ही घड्याळ्या चिन्हाचं मतदान करणार. सगळं आता आमच्या इथे वातावरण घड्याळाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस. कुठेतरी या निवडणुकीत PN साहेबांची आठवण येते का? PN साहेबांची आठवण आम्हाला 100% कायमच आठवण राहणार साहेबांची. आणि आमच्या साहेबांचं लई उपकार आहे. PN साहेबांचं काम कसं होतं? एकदम काम फोन प्रॉब्लेम सॉल्व असं होतं. बऱ्याच वेळी साहेबांनी आमच्या इथे जरी कोण पोचलं तर फोन केला तर साहेबांचं काम अगदी एका फोनवर व्हायचं. काय होईल या निवडणुकीत? कोण बाजी मारेल? आम्ही आमचंच पक्ष म्हणते ना, राष्ट्रवादी बाजीमान. लोक राष्ट्रवादीला मतदान करतील काय? राष्ट्रवादी पक्ष बघून आणि व्यक्ती बघून पण आणि कार्य बघून मतदान करणार. उमेदवार कसं आहेत राष्ट्रवादीचे? एकदम चांगले आहेत, म्हणजे तरुण आहेत, तरबडदार आहेत आणि कामाची माणसं आहेत. सर काय सांगाल या निवडणुकीत या वडंगी जिल्हा परिषदमध्ये कोणाला बोलायला लागेल? या होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वडणगे पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादीच्या च्या उमेदवारांना हा गुलाल हा 9 तारखेला लागणार. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? माझं एक सर्व मतदारांना आव्हान आहे की जे आता जिल्हा परिषद असून दे नाहीतर पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत त्यांची कामाची तुलना ही करावी. जर रवी पाटलाचं काम बघावं आणि इतरही उमेदवारांचं काम बघावं, त्यांच्यापेक्षा जर रवी पाटलाचं काम उठावदारच असणार आहे. हे माझं एक मतदार म्हणून मी त्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी रवी पाटलालाच आणि येथील आशा पाटील यांनाच मतदान देऊन सहकार्य करावं. काय सांगाल व्यक्ती बघून मतदान होईल का पक्ष बघून मतदान होईल यावेळी? त्यावेळी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्ष आणि येथील उमेदवार कार्यक्षमची जी कार्यक्षमता आहे त्यांची जी आहे त्यांच्याकडे पाहून राष्ट्रवादी या घड्याळ चिन्हावर लोक मतदान करतील. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा प्रचंड मताने हा राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी होणार यात मात्र शंका नाही. खूप वर्षांनी आले निवडणूक, काय सध्या वातावरण आहे? हाय घड्याळ चांगला आहे माणूस चांगला आहे. ते बिचारा त्यानं चांगलं केलंय आमचं जरा कशातनं केलंय. काम करायची पद्धत कशी आहे त्याची? भारीच एकदम ते. हाय काय काय विकास कामं केलं तिथे? त्यानं काही केलंच की यांनी सांगितले तसं यांनी सांगितले तेच. मग या निवडणुकीत काय होईल? हा राष्ट्रवादीच येणार. लोक मतदान करतील राष्ट्रवादी? करणार की. कसं काय? मग काय कामच आहे तसं. तुम्ही काम केलं तर तुम्हाला देणारच हो, असं आहे ते. PN साहेबांचं काम कसं होतं? मग ते नाद करायचं नाही बिचाराचा. त्या लय माणूस भारी तू. सर एकतर खूप वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतो. काय प्रशासकांच्या काळात विकास कामं झालं ते? काही प्रशासक काळात कोणतेही विकास काम झालं नाही, कारण त्यांना कोण विचारणार नसतोय. आणि ज्यावेळी प्रतिनिधी काम करतो त्यावेळेला कोणता कोणता विचार असे आणि गावातल्या गरजेसाठी माणसं त्यांना सांगत असतात की बाबा हा विकास व्हायला पाहिजे, इथे एक नदी पाहिजे किंवा शाळेसाठी पाहिजे, आरोग्यासाठी पाहिजे किंवा क्रीडांगणासाठी पाहिजे. हा आपण प्रशासकाकडे मांडू शकत नाही किंवा मागू शकत नाही. त्यामुळे निवडणूक झाली चांगलं आहे आणि त्या निवडणुकीत 100% आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, मंत्री साहेब असतील, आपले PN साहेब असतील, आपल्या PN साहेबांना मानणारा गट असेल काय, ह्या सर्वांनी ठरवले की ह्यावेळी काही बघायला पद्धत घड्याळ बघायचं आहे. आणि दोन्ही उमेदवार आमचे रवी पाटील असतील आणि आशा प्रवीण पाटील असतील, या दोन्ही उमेदवार तडफदार आहेत, तरुण आहेत आणि होतकूर आहेत. प्रवीण पाटलांचं तर काम एकदम
क्रीडा क्षेत्रात एकदम चांगलं काम आहे. त्यांनी कुस्त्या असतील, क्रिकेट मैदान असेल किंवा आरोग्यासाठी काम असेल, हे खरोखर म्हणजे प्रवीणचं खरोखर काम चांगलं आहे आणि लोकांनी त्यांना भरभरून साथ देणार आहेत. आणि आपल्या लोकांनी ठरवले आहे की ह्यावेळी काय वाटेल ते झालं तर चालेल की दोन्ही आमचे घड्याळ निवडून येणार आहेत. लोक घड्याला मतदान करतील काय? करणारच आहेत काम बघून. त्या दोघांचं काम एकदम चांगलं आहे. आरोग्यासाठी असेल, क्रीडामुळे लोकांच्या बाकी सगळ्या गोष्टीसाठी असतील, आरोग्य असेल, क्रीडा असेल किंवा इतर क्षेत्रात कुठल्या पण असेल, रवीचं काम चांगलं आहे, तसंच प्रवीणचं काम पण चांगलं आहे. त्यामुळे दोघांनी मतदान माणसं भरपूर मतदान करणार. काय वाटते, पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? खरं काम हे पक्षाकडे होणार आहे, कारण पक्षाशिवाय माणूस हेच होऊ शकत नाही. काय पक्षाने त्यांना व्यक्ती चांगली आहे म्हणूनच त्यांना तिकीट दिलेलं आहे. आलं लक्षात? काय व्यक्ती जर समजा चांगली नसेल तर कोण त्याला तिकीट देणार? प्रवीणचं काम चांगलं आहे, तसंच रवीचं काम चांगलं आहे. रवी वडणगे मतदारसंघात एवढं काम चांगलं आहे म्हणूनच रवीची तिथं निवड केलेली आहे. काय असेल सर 9 तारखेचा निकाल? 9 तारखे निकाल नक्कीच रवी भरघोष मतदान निवडून येणार 100%. वडणगे मतदार जिल्हा परिषदनं आणि आमच्या आशा प्रवीण पाटील सुद्धा भरघोष मतदान निवडून येणार. काय वाटते, कोण बाजी मारला असं वाटतं या मतदार? रवी पाटील बाजी मारणार लोक मतदान करतीलच नाही? 101%. कसं काय? अहो, कामाचं नियोजन बघून त्यांचं काम भरपूर झालेलं आहे. रवी पाटलांनी काम आमच्या महापुरात असेल, कोरोना काळात असेल, चांगलं काम केलेलं आहे. म्हणून माझ्या मते तरी 101% रवी पाटील आणि आशा प्रवीण पाटील ह्या निवडून येतील. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील यावेळी? तसं बघायला गेलं तर पक्ष बघूनच मतदान करणार. कारण का आजपर्यंत ज्या पक्षानं काम मजबूतपणे काम चांगलं केलेलं आहे, लाडक्या बहिणीचं असेल, मला बऱ्याच काहीतरी योजना आहेत. त्या योजना मला काय तर म्हणजे पाठांतर नाहीत, पण मी सांगू शकतो कारण मी भाजपचा कार्यकर्ता असून शक्तीभूत प्रमुख आहे. त्यामुळं मला चांगला अंदाज आहे की बाबा रवी पाटील आणि आशाताई ह्या भरघोस मतांनी निवडून येतील. सर काय सांगाल, गुलाल कोणाला लागणार या मतदारसंघात? राष्ट्रवादी काँग्रेस लोक मतदान करतील करणार. कसं काय? हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे ना. पहिल्यापासून इथे राष्ट्रवादी मुळातूनच आहेत. विजय खांडविकरांपासून तो राष्ट्रवादी आहे. त्यामुळं राष्ट्रवादी 1 नंबर येणार यावेळा. काय चुरस असणार? सुरेश रवी पाटील 100% येणार. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? व्यक्ती पण चांगली आहे आणि पक्ष पण चांगला आहे. पक्ष पण फार जुना आहे ना, त्यामुळे 79 पासून इथं राष्ट्र घड्याळच आहे. त्यामुळे काय अडचण येणार नाही मला असं वाटते. अनेक वर्षांनी होती निवडणूक, या मतदारसंघाचा तसा विकास झालाय काय? तसा काय विकास झालेला नाही, अजून कामं बरीच अपुरी आहेत. कोणकोणत्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो? समस्या म्हणजे आता रस्ते, पाणी ह्या गोष्टीचं समस्या. बरं, या समस्या सोडवण्यासाठी कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? आणि ह्या समस्या सोडण्यासाठी राष्ट्रवादीची सत्ता यावी अशी वाटते. लोक मतदान करतील राष्ट्रवादीला? करणार. कसं काय हो? त्यांना काम आहे, काम बोलतंय. काय केले? तिने अजितदादांनी बरीच कामं केलेली आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची पण कामं आहेत. बघितले कोल्हापूरचा रंकाळा तलाव किती वर्ष केंजाळमुक्त करायचं काम अजितदादांनी केलेले आहेत. सहकारात काम चांगलं आहे भरीव. बरोबर, इकडे उमेदवार कोण आहेत? रवींद्र बळराम पाटील आहे. त्यांचं काम कसं? काम चांगलं आहे त्यांचं. कोरोनामध्ये काम चांगलं झालेलं आहे आणि महापुरात पण त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. मृत जनावरे पुरायचं म्हणजे कचरा झालेला हा तिने योग्य काम केलेलं आहे. लोक मतदान करतील त्यांना? करणार, लोक मतदान करणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? रवी पाटील येतील निवडून असं वाटतं. वाटतं. दादा काय सांगाल, या निवडणुकीत कोण बाजी मारेल, गुलाल कोणाला लागेल? आता बघायला गेलं तर रवी पाटलांचं वातावरण ह्या गावामध्ये चांगलं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी पूरग्रस्त, आता पर्याय चिखली किंवा वरंगेपाटी म्हणलं तर पूरग्रस्त बाधित हे गाव आहे. त्यांनी या गावासाठी ज्यावेळी पूरग्रस्त असतोय त्यावेळी त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि हे गाव कधी ते विसरणार नाही. या गावची परंपराने या रवी पाटील म्हणजे या गावचं आणि त्यांचं एक नातंच वेगळं आहे, बॉन्डिंग वेगळं आहे. कारण त्यांचं मामा भाचा म्हणलं तरी ह्या गावचंच भाचा म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे ह्या गावातनं त्यांना चांगलं लीड देण्याचं काम आमचं गाव नक्की करेल आणि त्यांचा 9 तारखेला येणाऱ्या विजयात त्यांचा हे नक्कीच आहे. विजय 100% त्यांचा होणार आहे. फक्त दुसरी गोष्ट काय, त्याचबरोबर आमच्या कुपरे गावचे
बबलू पाटील यांचं पण वातावरण ह्या परिस्थितीत बेस्टच आहे आणि त्यामुळे 9 तारखेला विजय गुलाला 100% आणि फायनलच आहे. काय पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? नाही, पक्ष पण बघून मतदान होणार आणि व्यक्ती बघून पण मतदान होणार. कारण ज्या मार्गदर्शनाखाली म्हणजे पेन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बबलू पाटील आणि रवी पाटील जे आता लढत आहेत आणि जे पेन साहेब यांचं नाव आमच्या गावामध्ये चांगलंच आहे आणि त्याच्यामुळे पक्ष बघून पण मतदान होणार आणि माणूस बघून मतदान होणार. या निवडणुकीत पी.एन. साहेबांची आठवण येते का? 100% पेन साहेबांचं नाव हे कधीच विसरलं जाणार नाही. कारण तेवढं उपकार आमच्या वरंगीपाडीत गाव त्यांचं आहे. त्यामुळे पेन साहेबांच्या कडे बघून सुद्धा आणि मतदारांच्याकडे बघून आणि जनतेचा कौल बघून असं वाटतं की रवी पाटील आणि बबलू पाटलांचा विजय निश्चित आहे. तर आताच आपण वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातील पाडळी बुद्रुक या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, बाजी कोण मारणार, गुलाल कोणाला लागणार आणि सत्ता कोणत्या पक्षाची येणार, या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरं जाणून घेतलीत. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.